अभिनंदनचा ठराव तुमच्या वारीक सभेत केला का? नाही केला. आणि एवढी तरी तुम्हाला जरा मराठी घ्यावं म्हटलं मी त्यांचं पूर्ण सांगितलं की ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपल्याला वाटोळं केलं त्यांचे फोटो सापडून मोकळे झाले. मी कशाला करत नाही. एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झाले दिसतो. आमच्या जाणत्या राजाने मात्र महाराष्ट्र उपशी ठेवला. फक्त एकामेकाची गिरवायची, घरं फोडायची. मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन. मी असं कधीच सांगितलेलं नाही. तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता. आम्ही कशाला कुणाच्या हे करू. आणि मीच स्वतः कबूल करतो ना. सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीतला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कारण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांची लाच काढली आहे. धाराशिवमध्ये राज्यातील कारखानदारीच्या प्रश्नावर बोलताना विखेंनी शरद पवार आणि अजित पवारांना निशाण्यावर घेतलं. अजित पवारांनी जानाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी असं वक्तव्य करत विखेंनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं. विखेंनी केलेली टीका अजित पवारांच्याही चांगली जिव्हारी लागली आहे. परिणामी दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. मोदी साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. आदरणीय अमित शहा साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. या लोकांनी इथेनॉलचं धोरण आणलं म्हणून आज कारखान्याकडे टिकले. आपले नेते काय करायचे, निश्चित दिलेलं फाईल होऊन जाईल. निश्चितला दिलेला त्याला दिलेला हेल्पडे वगैरे. पण मला दादासाहेब मला सांगायचं राहून गेलं. गेल्या वर्षी ज्यावेळी आमची मिटिंग होती सगळ्या कारखान्यात संघाची बरोबर मंत्रिमंडळाची कारखाने कधी सुरू करायची त्यावेळी संघाचं शिष्टमंडळ होतं. अजित पवार काय आपल्या मंत्रिमंडळात नव्हतं. तिथं एकच प्रश्न विचारला, आज कारखानदारी आपल्या राज्यातली इथं धोरणावर टिकली की नाही? म्हणून टिकली. कोणावर टिकली ती? ज्या आदरणीय प्रधानमंत्र्यांनी हे धोरण आणलं म्हणून टिकली. त्यांचे फोटो तुमच्या वार्षिक अहवालात आहेत का? नाही. अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का? नाही केला. आणि एवढी तरी तुम्हाला जरा मराठी घ्यावं म्हटलं मी त्यांचं पूर्ण सांगितलं की ज्यांनी आपल्याला जीवदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा. ज्यांनी आपल्याला वाटोळं केलं त्यांचे फोटो सापडून मोकळे झाले. आमच्या जाणत्या राजाने मात्र महाराष्ट्र उपशी ठेवला. फक्त एकामेकाची गिरवायची, घरं फोडायची. आता परवाची घटना होती ते म्हणले मला 2 लोक भेटली तुमच्या 160 जागा निवडून देऊ. बरोबर आहे. तर मला मग पत्रकारांनी तुळजापूरला विचारलं ते असं म्हणतात त्याचे 2 लोक त्यांना भेटले. मला 2 लोक भेटले. 91 सांगितलं की त्यांच्या माध्यमातून मताची हेराफेरी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे असं मला काही लोक सांगतात. राधाकृष्ण विखेंनी केलेल्या टीकेला स्वतः अजित पवारांनी उत्तर देत त्यांना चांगलंच धारेवर धरलं. गैरसमज झाल्याचं सांगताना अजितदादांनी विखेंना जोरदार टोला लगावलाय. पण मग मी कशाला करत नाही. एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटलांचा गैरसमज झाले दिसतो. मी कधी पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा. त्यांनी त्या दिवशी मला सांगितलं की 22 तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची. म्हणलं अजिबात जाहिरातबाजी करायची कारण नाही. ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या खर्चाने करतील. आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव, कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोडणी वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं. मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन. मी असं कधीच सांगितलेलं नाही. तुम्ही पण मला इतके वर्ष ओळखता. आम्ही कशाला कुणाच्या हे करू. आणि मीच स्वतः कबूल करतो ना. इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी हेवी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली. त्याच्यामुळे ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी
गृहमंत्री सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातं ते मी मान्यच करतो. महाराष्ट्राला पवार आणि विखे घराण्यातला वाद काही नवीन नाहीये. शरद पवार विरुद्ध बाळासाहेब विखे पाटील या वादामुळे पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. काँग्रेसमध्ये असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी 2019 मध्ये त्यांचा मुलगा सुजय विखेंसाठी नगर दक्षिणमधून लोकसभेची उमेदवारी मागितली होती. परंतु जागा वाटपात नगरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने राहुल गांधींनी त्यांना राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढण्याचा सल्ला दिला होता. परिणामी विखेंच्या मुलाच्या उमेदवारीचा विषय शरद पवारांच्या कोर्टात गेला. त्याचवेळी कुणाच्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी मी पक्ष काढलेला नाही आहे असं विधान शरद पवारांनी केलं होतं. आता राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित पवारांमध्ये पेटलेल्या वादाचीही राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.